वस्तू प्लॅस्टिक जर टाकत असतील तर हे माणसं मूर्ख आहेत असं म्हणायला वाईट वाटत नाही. तर नागरिकांना जर आपलाच प्रभाग स्वच्छ ठेवायचा नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही. या गटरीमध्ये थम्सअपच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, नारळाचं शहाळ, या ठिकाणी जुनवदोरपेठ तालीमसमोरील जी गल्ली आहे या गल्लीमध्ये जे गिरणी कॉर्नरपासून तालमीपर्यंत ही गटर आहे. या गटरीमध्ये थम्सअपच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, नारळाचं शहाळ असं गटरीमध्ये या टाकलं जाते आणि ही गटर ओसंडून रस्त्यावरनं वाहत असतात. एकदा दोनदा ठीक आहे, प्रत्येक वेळी तुम्ही या ठिकाणी भागातली नागरिक टाकायला लागलेत. आता कुणाला बोलायचं आणि कुणाला नाही, ज्याला त्याला जर समजत नसेल तर अवघड आहे. कारण आज कचऱ्याची गाडी महानगरपालिकेने एवढी चांगली सुविधा दिल्या, दारामध्ये येत्या कचऱ्याच्या गाडीमध्ये तुम्ही हा कचरा टाकत नसला. गटर कशासाठी असते? खरकाटं पाणी, वेस्टेज पाणी, धुण्याचं पाणी हे यामधनं जात असते. ह्यामध्ये जर तुम्ही प्लास्टिक पिशव्या, पॅम्पर किंवा बाकीचा कचरा जर तुम्ही ह्यात टाकत असला तर ते गटरीनं आलं तुम्हाला वेळ लागणार नाही. आता पुढच्या महिन्यामध्ये पावसाळा चालू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे. मग आज ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रोज यासाने ती गटर साफ करायची, त्यातल्या त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या हे काढायच्या, प्लॅस्टिक पिशव्या काढायच्या आणि रोज साफ करायचं. हे आता या गाडी यामुळे भरलेल्या आहे. जर नागरिकांना जर आपलाच प्रभाग स्वच्छ ठेवायचा नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही. लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे आणि जी लोक गटरामध्ये हे अशा प्रकारच्या वस्तू प्लॅस्टिक जर टाकत असतील तर हे माणसं मूर्ख आहेत असं म्हणायला वाईट वाटत नाही. जर आपला प्रभाग आपल्याला स्वच्छ ठेवायचा असेल तर घंटा गाडी येत्या, त्या घंटा गाडीमध्ये हा कचरा टाका आणि गटरीमध्ये फक्त सांडपाण्याचा तुम्ही यामध्ये निचरा करा. आणि खरोखर या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की रोज या ठिकाणी या गटरीमधली घाण काढत असतात. खरोखर त्यांचं अभिनंदन आहे. कंटाळा करत नाहीत. कामाची टायमिंग संपली तरी या ठिकाणी रविवारी सुट्टी असली तरी येऊन ही कामं करतात. म्हणजे कोणासाठी करतात? तर ह्याचा विचार सगळ्या नागरिकांनी करावा आणि आपला प्रभाग स्वच्छ राहण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी. सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदेगरे. रोज 2-3 डेली सुशील मोहन झेंडे 100% समजतो. आता यायला म्हणा स्टार्ट. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.